हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अजित पवार गट लोकसभेच्या 10 ते 12 जागांवर आग्रही। बारामती, सातारा, शिरूर, रायगडच्या जागेची मागणी, तर भाजप जवळील गडचिरोली आणि माढा जागेसाठीही अजितदादा गट आग्रही। शिरूर मतदारसंघातील शरद पवारांच्या सभेनंतर आता अजित पवारांची प्रत्युत्तर सभा। आज सायंकाळी 4 वाजता अजित पवारांची मंचरमध्ये सभा। पवारांच्या टीकेला अजित पवार काय उत्तर देणार याकडे लक्ष। नागपूर विद्यापीठात आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं राष्ट्रीय नमो युवा महासंमेलन। जेपी नड्डांसह तेजस्वी सूर्या मार्गदर्शन करणार। फडणवीस आणि बावनकुळे उपस्थित राहणार। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मैदानात। ठाकरेंचा आज मावळमध्ये जनसंवाद दौरा। पनवेल, खोपोली आणि उरणमध्ये उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभा। तेलंगणाला रवाना होण्याआधी मोदी नांदेड विमानतळावर उतरणार। अशोक चव्हाण पंतप्रधान मोदींना भेटणार। राज्यसभेसाठी उमेदवारी दिल्यानं चव्हाण मोदींचे आभार मानणार। चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज महायुतीची बैठक। बारामती, शिरूर, मावळ आणि पुणे लोकसभेबाबत चर्चा होणार। अमित शहा उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर। सागर पार्क मैदानावर शहांच्या उपस्थितीत युवा संमेलन कार्यक्रम। सभेचीही तयारी पूर्ण। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विचारपूर्वक बोलायचं असेल तर योजनांवर बोला, मात्र वादग्रस्त वक्तव्य टाळा। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्र्यांना या सूचना। मोदींकडून जुमल्याचं नामकरण गॅरंटी। पैसे खा, भाजपात या, ही मोदी गॅरंटी। उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका। अब की बार 400 पार नव्हे तर अब की बार भाजपा तडीपार। कसे 400 पार होता ते पाहतोच उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात। आमदार कपिल पाटलांकडून समाजवादी गणराज्य पार्टी या नवीन पक्षाची घोषणा। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत कपिल पाटील यांच्याकडून पक्षाची घोषणा। राष्ट्रवादी काँग्रेसकडून बँकेला पत्र। पवार गटाकडून आर्थिक व्यवहार होऊ नयेत यासाठी बँकेला पत्र। पक्ष आणि अजित पवार गटाला मिळाल्यानंतरही पक्ष कार्यालयासह बँक खाते पवार गटाच्या ताब्यात। वंचित मवियाचा घटक आहे का याबाबत आम्हीच संभ्रमात। प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य, तर 6 तारखेच्या बैठकीसाठी पवारांकडून निमंत्रण। प्रकाश आंबेडकरांची माहिती। आमदार राजन साळवी आणि त्यांचे कुटुंबीय आज जबाबासाठी एसीबी कार्यालयात जाणार। उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमावल्याचा साळवी कुटुंबियांवर आरोप। समृद्धी महामार्गाचा 3रा टप्पा आजपासून सुरू होणार। भरवीर ते इगतपुरी 25 किलोमीटर टप्प्याचं काम पूर्ण। 600 किलोमीटर लांबीचे 2 टप्पे याआधीच सुरू। नाशिकमधील शेतकरी मोर्चाचा आज 8वा दिवस। विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन। अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरणार। पुणे शहरात उद्यापासून जड वाहनांना बंदी। वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांचा निर्णय। मालेगावातील 26 गावांना दुष्काळाच्या झळा। 55 वाड्या वस्त्यांसह गावांना 23 टँकरद्वारे दररोज पाणी पुरवठा। कोकण रेल्वे मार्गावर गुरुवारी 3 तासांचा मेगा ब्लॉक। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मुर्डेश्वर सोनापूर विभागादरम्यान ब्लॉक। नियमित गाड्यांच्या वेळापत्रकात बदल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।